29 महापालिका निवडणुकीचे निकाल पाहता राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती करूनही त्यांना मात्र यशाचा टप्पा गाठता आला नाहीये। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागांवर विजय मिळवला असला तरी शिंदे फुटीचा त्यांना मोठा धक्का बसलाय। साधारणतः 3 दशके मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला यावेळी मात्र मुंबईची सत्ता राखण्यात अपयश आलंय। ठाकरेंची मुंबईतील कामगिरी बरी असली तरी उर्वरित महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागलंय। उद्धव ठाकरे यांना 12 महापालिकांमध्ये भोपळा देखील फोडता आलेला नाहीये। मुंबईचं अतूट नातं राखण्यात ठाकरे ब्रँडला आलं अपयश। उर्वरित महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सर्वाधिक फटका। उद्धव ठाकरेंना 12 पालिकांमध्ये भोपळाही फोडता आला नाही। मुंबईत एकनाथ शिंदेंपेक्षा दमदार ठाण्यात पिछेहाट। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 157 नगरसेवक राज्यभरातून निवडून आले। मुंबई पाठोपाठ ठाणे हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर मूळ शिवसेना पूर्णतः दुभंगली आणि त्याचा मोठा फटका बसला उद्धव ठाकरेंना। एकेकाळी संपूर्ण ठाण्यात आवाज कुणाचा? शिवसेनेचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ही घोषणा ठाणे शहराची खरी ओळख होती। मात्र या पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं। निवडणुकीसाठी 2 भाऊ 2 दशकांनी एकत्र आले, मात्र सत्तेचं तोरण शिवसेना भवनावर बांधू शकले नाहीत। उद्धव ठाकरे यांच्या राजकीय रणनीतीचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा। ये वक्त का पहिया है, याद रखना। एकनाथ शिंदे यांची फितुरी झाली नसती तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या महाराष्ट्र द्वेष्टांचा महापौर कधीच मुंबई महापालिकेत बसला नसता, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। प्रतिकूल राजकीय परिस्थितीत मराठी माणूस आमच्या सोबत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्टांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत। 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचीवमेंट आहे। एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंना धोबी पछाड दिला असला तरी मुंबईत खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचा जनमताचा कौल त्यांना मिळालाय। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून मराठी माणसांच्या मनात घर केलेल्या शिवसेनेनं मराठी माणसांच्या मनातील त्यांची जागा स्वतःच कमी केली असल्याचं पालिकांच्या निकालावरून स्पष्ट झालंय। पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अस्तित्वाची लढाई अधिक कणखरपणे लढावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।